नमस्कार. महाशिवरात्र हा अत्यंत पवित्र दिवस आहे. म्हणूनच या दिवशी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा उपाय करायचा आहे. रविवार महाशिवरात्रीला कोणत्याही परिस्थितीत या एका झाडाला नक्की स्पर्श करा. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील, सर्व बाधा नष्ट होतील आणि प्रगती देखील होणार आहे. तर अशा कोणत्या झाडाला आपण स्पर्श करायचा आहे, महाशिवरात्रीला कोणत्या वेळेत करायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला पवित्र आणि धार्मिक पूजा, पाठ, होम, हवन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भक्त व्रत करून महादेवाची पूजा करतात. शिवलिंगावर बेलपत्र वाहून अभिषेक देखील केला जातो. या दिवशी ज्या व्यक्ती असे काही प्रभावी उपाय करतील त्यांच्या मनोकामना लवकर पूर्ण होण्यासाठी हा खूप विशेष दिवस आहे. त्यासाठी शिवपुराणामध्ये देखील काही उपाय सांगितलेले आहेत. अत्यंत प्रभावी उपाय आहेत. तर आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. आरोग्य, आर्थिक सर्व बाबतीत प्रगती होण्यासाठी, सर्व अडथळे दूर होण्यासाठी तुम्हाला हा सोपा उपाय करायचा आहे. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र ही साजरी केली जाणार आहे. तर माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:05 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारी रोजी 5:35 ही तिथी असणार आहे. तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा देखील संभ्रम आहे की 15 तारखेला साजरी करावी का 16 तारखेला महाशिवरात्र. महाशिवरात्र ही 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही मंदिरात जलाभिषेक करणार असाल तर कोणत्या वेळेत तुम्ही जाऊ शकता. तर जर तुम्हाला जलाभिषेक, रुद्राभिषेक करायचा असेल तर रात्रीची वेळ उत्तम ठरणार आहे. या दिवशी महादेवाला अभिषेक करायचा आहे. मंदिरात जाऊन करणे शक्यच नाही झाले तर तुम्ही घरीच शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे हे आपण पुढे बघूयात. तर हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता हा उपाय. तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी अजून एक अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे. जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमचे उत्पन्न कमी येत असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, खूप कष्ट आणि मेहनत करून हवा तेवढा पैसा घरामध्ये येत नसेल किंवा तुमचे कोणतेही काम पूर्णत्वाला जात नसेल किंवा कोणतेही काम करताय अडथळे येत आहेत, अशा अनेक समस्या जर असतील तर तुम्हाला आवर्जून एक महत्त्वाचे काम करायचे आहे. ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगत आहे. त्यानंतर आपण हा उपाय बघणार आहोत. तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरीही उत्तम ठरेल. पहाटे लवकर तुम्हाला स्नान करायचे आहे. स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ आवर्जून टाकायचे आहे. त्यासोबतच एक कापूरवडी टाकायची आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर स्नान करून झाल्यानंतर सकाळी शिवमंदिरामध्ये जाऊन गंगाजलाने अभिषेक करायचा आहे. तुम्ही आवर्जून हे सोपे काम करा. गंगाजल तुमच्याकडे असेल तर उत्तमच, नसेल तर ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते तिथे तुम्हाला गंगाजल मिळेल. त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळेला करा किंवा मग कमीत कमी 11 वेळेला तरी करा. त्यानंतर शिवशंकराच्या पिंडीला बेलपत्र अर्पण करायचं आहे. तसेच या दिवशी दिवसभर तुम्हाला उपवास ठेवायचा आहे. तर आर्थिक समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा ठरणार आहे. तर नक्की करा. त्यानंतर आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघूयात. जर तुम्हाला शत्रू त्रास असेल, काही लोक आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करत असतात आणि त्यांच्या अशा वाईट विचार करण्यामुळे आणि नकारात्मकतेमुळे आपल्या जीवनावर काही ना काही त्याचा परिणाम होतच असतो. तर शत्रू त्रास नष्ट करण्यासाठी, त्यांची नजरबाधा लागली असेल ती दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला काय होतं आहे, जर शत्रू त्रास असेल किंवा नजरबाधा झालेली असेल किंवा तुमच्या घराला कुठलीही इडापिडा, कोणतीही बाधा लागलेली असेल तर सतत तुमच्या घरामध्ये आजारपण येत राहते. सतत घरामध्ये भांडणे होत राहतात. क्षुल्लक कारणावरून तुमच्या घरामध्ये भांडणे होतात. त्यासोबतच कोणीही कोणाचे ऐकत नाही किंवा पैसा घरामध्ये टिकत नाही. तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसा येत नाही, आला तर तो टिकत नाही. अशा प्रकारच्या अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते. तर तुम्हाला या सर्व समस्यातून सुटका मिळवण्यासाठी या झाडाला स्पर्श नक्की करायचा आहे. आपल्या धार्मिक मान्यतेमध्ये आणि आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार अनेक झाडे झुडपे असे आहेत ज्याचे विशेष महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक विधीमध्ये काही झाडांचा उपयोग हा केलाच जातो. फुलांचा, पानांचा किंवा होम हवन असेल तर संविधांचा उपयोग काही झाडांचा केला जातो.
त्यामुळेच अशा विशेष तिथीवर अशाच काही दैवी शक्ती असलेल्या झाडांचा तुम्ही जर काही उपाय केला तर निश्चितच ते 100% फलदायी हा ठरत असतो. आपल्या आजूबाजूलाच असे काही झाडं असतात जे झाडं आपल्याला माहीत नसतात की त्यामध्ये काही दैवी शक्ती आहे का. तर अशा झाडांना तुम्हाला फक्त त्यांची थोडी पूजा करून त्यांना स्पर्श करायचा आहे, तुमची इच्छा मागायची आहे. निश्चितच ती इच्छा तुमची लवकरात लवकर ही पूर्ण होताना तुम्हाला दिसेल. कारण काही झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो, त्याच्या अवतीभोवती सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. म्हणूनच तुम्हाला या तिथीवर हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. उपाय देखील अवघड नाही आहे, अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. आपली एखादी इच्छा असेल, ती आपण खूप कष्ट आणि मेहनत करतोय परंतु पूर्ण होतच नसेल, आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतील तर आपण कितीही प्रयत्न करो आपल्याला यश मिळत नसते आणि हे आपल्याला माहीत नसते. आणि म्हणूनच अशा विशेष तिथीवर आपण या झाडांची जर पूजा केली तर आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही समस्या संकट आहे त्यापासून सुटका मिळते आणि आपली इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होत असते आणि पितृदोष देखील संपतो. म्हणूनच तुम्हाला या झाडाला स्पर्श करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरातील ह्या सर्व समस्या ज्या काही आहेत त्या नष्ट करून दारिद्र्य संपेल आणि प्रगती होणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तर तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर, हे सर्व कामे करून झाल्यानंतर, सेवा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकता किंवा दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. यामध्ये सर्वात महत्त्वाचे आणि पहिले झाड आहे ते म्हणजे पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्वाचे मानले जाते. असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये पितृदेवतांचा वास असतो. त्यासोबतच ब्रह्मा विष्णू महेश यांचा देखील वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो. असे देखील म्हणतात की या झाडाच्या पानामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी 1 तांब्याभर पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकायचे आहे. जे दूध तापवलेले नसते असे कच्चे दूध तुम्हाला टाकायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. त्यासोबतच हळद कुंकू अक्षता आणि त्यासोबतच तुम्हाला 1 मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावून घ्यायची आहे व त्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल टाकायचे आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्ही ते पाणी त्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे. नंतर तुम्हाला त्या झाडाला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आवर्जून करायचाच आहे. त्यासोबतच तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती देखील तिथे बोलायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर झाडाजवळ परत बसायचे आहे आणि तुमचा उजव्या हाताचा स्पर्श त्या झाडाला करायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तिथे तुम्हाला ती व्यक्त करायची आहे. केल्याने प्रखर पितृदोष देखील नष्ट होत असतो. त्यानंतर दुसरे एक महत्त्वाचे झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड. तुळशीच्या झाडाला साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. माता लक्ष्मी त्या झाडामध्ये वास करत असते असे म्हणतात आणि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे ही तुळस. त्यामुळे तुम्हाला इथे एक उपाय करायचा आहे आणि प्रत्येकाच्या घरीच तुळस ही असतेच. म्हणून तुम्हाला तुळशीच्या झाडाला थोडेसे एक छोट्याशा वाटीमध्ये कच्चे दूध घ्यायचे आहे आणि ते दूध तुम्हाला तुळशीच्या झाडाला अर्पण करायचे आहे. त्यानंतर हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचे आहे, नमस्कार करायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला एक कलाव्याचा धागा घ्यायचा आहे आणि तो देखील त्या तुळशीला बांधायचा आहे. असे केल्याने साक्षात माता लक्ष्मीचे भगवान विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात आणि तिथे बसून तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावून झाल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. कमीत कमी 108 वेळेला जप करा किंवा मग 11 वेळेला केलं तरीही चालेल. आणि त्यानंतर तुम्ही उजव्या हाताचा स्पर्श तुळशीला करायचा आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की तुमची जी काही इच्छा आहे ती तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुम्हाला जर तुळशीला प्रदक्षिणा घालणे शक्य झालेच तर 11 प्रदक्षिणा आवर्जून घालायच्या आहेत. तर हा देखील अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे आणि तुळस हे झाड अत्यंत पवित्र झाड आहे. त्यामुळे तुम्हाला तुळशीला स्पर्श हा करायचाच आहे, पण या प्रकारे विधिवत पूजा करून करायचा आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचे झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड. बेलाचे झाड हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे. बेलाच्या झाडाची पूजा केल्यास साक्षात महादेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्यावर कोणतेही संकट येणार असतील ते आधीच दूर होतात. आपल्या आयुष्यातील शत्रू त्रास देखील नष्ट होत असतो. त्यामुळे तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला 1 तांब्याभर पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि तुम्ही पांढरे तीळ देखील थोडेसे टाकू शकता
आणि हे साहित्य घेऊन तुम्हाला त्यासोबतच तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे. तूप नसेल तर तेल टाकू शकता. हे सर्व साहित्य घेऊन बेलाच्या झाडाजवळ जायचे आहे आणि तिथे बसून तुम्हाला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर त्या झाडाला पाणी अर्पण करायचे आहे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुले सर्व साहित्य अर्पण करून घ्यायचे आहे व तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत 11 प्रदक्षिणा त्या झाडाला करायच्या आहेत व त्यानंतर उजव्या हाताचा स्पर्श करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तिथे बोलायची आहे. मग ती तुमची इच्छा कोणतीही असो, नोकरी संबंधित असो किंवा कोणतीही इच्छा असो, तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. महादेवाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुम्ही बेलाच्या झाडाची अशा प्रकारे विधिवत पूजा केल्यास साक्षात महादेव तुम्हाला प्रसन्न होत असतात. तुम्हाला शक्य झाले आणि योग्य पद्धतीने मंत्र म्हणता आलास तर तुम्हाला 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचे पठण करायचे आहे. जर ते मंत्र थोडासा अवघड आहे आणि मंत्र उच्चार व्यवस्थित झाले पाहिजेत तरच करा. नसेलच जमत तर मग ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. तर या तिन्ही झाडांची पूजा तुम्ही आवर्जून करा, मनोभावे करा आणि तिन्ही झाडांना उजव्या हाताचा स्पर्श करून तुमची जी काही इच्छा आहे ती व्यक्त करा. जर तिन्ही झाडं तुमच्या घराजवळ असेल तर तिन्ही झाडांची पूजा करा. यापैकी एकच असेल तर एका झाडाची केली तरीही चालेल. तुम्ही ह्या प्रकारे हा उपाय केला. अगदी साधा सोपा उपाय आहे. हा केल्यानंतर दारिद्र्य संपेल आणि प्रगती होणार आहे. माता लक्ष्मी कायम तुमच्या घरामध्ये वास करेल, कारण यामध्ये दारिद्र्य संपणारे देखील झाड आहे प्रगती करण्यासाठी आणि लक्ष्मी माता ज्या झाडामध्ये वास करते ते झाड देखील आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून या झाडांची पूजा करा. माहिती आवडली तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.